नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूचीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत दिल्लीची एकदम फेमस डिश म्हणजे छोले भटुरे, ते पण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये। तर चला मग बघूया त्यासाठी लागणारी साहित्य व प्रोसेस। त्यासाठी आपण घेतलेले मीठ, धने पावडर, हळद, तेजपत्ता, दालचिनी व 4-5 तास भिजलेले काबुली चणे। आता आपण एका कुकरमध्ये पहिले टाकूया भिजलेले काबुली चणे। त्याचबरोबर त्यामध्ये टाकू आपण दालचिनी आणि तेजपत्ता। त्याचबरोबर 1 चम्मच हळद, 1 मोठा चम्मच धने पावडर, चवीनुसार मीठ। आणि आता यामध्ये आपण ॲड करूया पाणी। मित्रांनो, इथं पाणी आपल्याला थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे, जेणेकरून आपले काबुली चणे चांगले उकडतील। आणि आता आपण याला गॅसवर हाय फ्लेमवर ठेवून साधारण 4-5 शिट्ट्या काढून घेऊया। जोपर्यंत आपले काबुली चणे उकडताय तोपर्यंत आपण तयारी करून घ्या भटुऱ्याची। त्यासाठी आपण घेतलेले 4 ते 5 वाट्या मैदा, त्याचबरोबर त्याच वाटीने 1 वाटी रवा, दही, मीठ आणि सोडा। सर्वप्रथम आपण एका परातीमध्ये सर्व मैदा काढून घेऊ। त्यामध्ये ॲड करूया आपण 1 वाटी रवा, त्याचबरोबर ॲड करूया 1 वाटी दही, चवीनुसार मीठ आणि 1 चुटकी सोडा। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून याला व्यवस्थित कमी पाण्यामध्ये मळून घेऊया। इथे आपला मैदा मळून रेडी आहे। आपण त्याला साधारण 15-20 मिनिटं रेस्ट करून देऊया। तोपर्यंत तयारी करून घेऊया आपण छोल्याची। त्यासाठी आपण घेतले छोले मसाला, धने पावडर, जिरे, काश्मीरी लाल मिर्च, तिखट लाल मिर्च, मीठ, हळद, जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो आणि कांदा। सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये कापून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकू। त्याचबरोबर आपण त्यामध्ये टाकूया 2 टोमॅटो। आणि आता मित्रांनो, याची आपण आता फाईन अशी पेस्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे एकदम बारीक अशी पेस्ट इथं झालेली आहे। त्याचबरोबर आपण आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये आपण सर्वात आधी टाकूया जिरे। जसे आपले जिरे तडकले तसंच आपण त्यामध्ये टाकूया जिंजर गार्लिक पेस्ट। जिंजर गार्लिक पेस्ट आपली इथे फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी आणि व्यवस्थितरित्या आपण याला परतून घेऊया। जोपर्यंत आपली कांदा, लसूण, टोमॅटोची प्युरी परतती आहे तोपर्यंत आपण जे चणे उकडायला ठेवले होते ते खोलून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे आपले चणे इथे उकडले गेले। एकदम सॉफ्ट असे आपले काबुली चणे झालेले। आता आपण यातलेच काही चणे हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया। आणि त्याचीही एक थोडीशी दरदरी अशी पेस्ट करून घेऊ। एकदम बारीक आपल्याला ते करायचं नाही आहे, हे आपल्याला आपल्या फोडणीमध्ये कामाला येईल। दुसरीकडे आपली जी टोमॅटो, कांदा, जिंजर गार्लिक पेस्ट आपण फ्राय करायला टाकलं होतं ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे। त्यामध्ये आपण ॲड केली आता हळद, लाल मिर्च, काश्मीरी लाल मिर्च, धने पावडर आणि छोले मसाला। त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड करू चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित आपला मसाला परतून घेऊया। ते मसाला व्यवस्थित परततोय आपला। इथे मसाला परतला गेल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाण्यासोबत ॲड करूया आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले काबुली चणे, जेणेकरून आपली जी भाजी आहे ही ठीक होईल आणि तिची कन्सिस्टन्सी ही एकदम छान बनेल।
एकदम व्यवस्थित याला मिक्स करून घेतल्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये ॲड करूया आता उकडून घेतलेले काबुली चणे व त्यासोबत असलेलं पाणी देखील आपण यामध्ये टाकलेलं आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये ॲड करूया कसुरी मेथी आणि 1-2 मिनटं भाजीला उकळी येऊ देऊया। आणि आपण जे मैदा मळून ठेवला होता तो एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे। आता आपण त्याला थोडंसं पुन्हा एकदा मळून घेऊ जेणेकरून तो एकदम सॉफ्ट होईल। मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला मैदा इथे रेडी आहे। मित्रांनो यामध्ये आपण थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा थोडासा उंडा मळून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम छान असा उंडा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून आणि अशा प्रकारे आपण छोट्या उंड्यांना थोडं तेल लावून भटुरे लाटून घेऊया। जास्त पातळ इथे आपल्याला लाटायचे नाही आहे जेणेकरून आपले भटुरे चांगल्या प्रकारे फुगतील आणि तेल लावल्यामुळे ते लाटण्याला व पोलपाटाला चिटकतही नाही। इथं तेलही आपलं बऱ्यापैकी गरम आहे। भटुरे टाकताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवूया। आणि अशा प्रकारे आपले भटुरे आपण इथे तळून घेऊया। त्याचबरोबर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला एकदम छानशी अशी तरी आलेली आहे आणि इथे आपले छोले बनूनही रेडी झालेले आहे। मित्रांनो आपण आता याला सर्व करूया। मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टेस्टी आणि एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल असे छोले भटुरे आपले इथे रेडी झालेले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।